जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या डेली बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 155 डे आहे आणि आपण हार्टिंग अबाउट हार्टिंग बुकचा 8.1 चॅप्टर रिव्ह्यू करणार आहोत. जर तुमच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने डेडलाईन मिस केली आणि जर तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्हर असेल तर तुम्ही काय कराल? जर तुम्ही त्याला शिक्षा नाही दिली तर तुमची टीम नाराज होणार आणि जर तुम्ही त्याला शिक्षा दिली तर तुम्ही एक क्रिएटिव्ह थिंकर लॉस कराल. आता ह्याला बोलतात अकाउंटेबिलिटी पॅराडॉक्स. आता 3 प्रकारचे अकाउंटेबिलिटी पॅराडॉक्स असतात. फर्स्ट असतो इफोर्ट, म्हणजे तिने प्रयत्न केले. सेकंड असतो ती म्हणजे प्रॉमिस, तिने प्रॉमिस केलं परंतु ती फेल झाली. थर्ड असतो रिझल्ट म्हणजे काय, तिने ॲक्च्युअल जे काम केलं ते प्रॉपर आउटपुट दिलेलं आहे का. आता जे ग्रेट लीडर आणि ग्रेट CEO असतात ते काय करतात, तर ते बघतात की तिने जे काम केलं आहे ते इफोर्ट फक्त महत्त्वाचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये तिने रिस्क घेतलेली आहे का आणि किती बोलतात ना हाय लेवलची रिस्क घेतलेली आहे. सेकंड, तिने खरोखरच प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे का, ते कितपत कठीण काम आहे, जर तिने त्याच्यामध्ये खरोखर आउटपुट चांगला प्रयत्न केलेला आहे का. आणि जे ग्रेट लीडर ग्रेट CEO असतात ते फक्त त्या गोष्टीची जबाबदारी घेत नाही आणि पण त्यामागची कारणंसुद्धा शोधतात. तसं तुम्ही त्याच्यामागची कारणं शोधा आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय प्रॉब्लेम झाला हे कळेल आणि तुम्ही सक्सेसफुल व्हाल. माझ्या डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्हाला फॉलो करू शकता आणि तुम्हीसुद्धा एखादं कोणतंही चॅलेंज घ्या, 30 डे, 60 डे, 90 डेचा, आणि लॉंग टर्ममध्ये तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हा. मित्रांनो, सकाळी 7 वाजता उठण्याचा प्रयत्न करा आणि एखादं 30 डे, 60 डे, 90 डे चॅलेंज घ्या. नक्कीच लॉंग टर्ममध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. थँक्यू.